नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या चिकाच्या कुरड्या आपण कशा बनवणार आहोत। याची संपूर्ण विधी मी तुम्हाला आज स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। सर्वात आधी तर गव्हाच्या चिकाच्या कुरड्या करण्यासाठी मी 2 किलो गहू घेतले आणि एका डब्यामध्ये भिजत टाकले। त्यामध्ये साधारण अर्धा डब्बा पाणी मी टाकलं आणि त्यानंतर तो डब्बा 2 दिवस छान उन्हात गच्चीवर नेऊन ठेवला। जिथे शेवटपर्यंत ऊन राहील अशा ठिकाणी हा डब्बा ठेवायचा। 2 दिवसानंतर मी तो डब्बा उघडून बघितला तेव्हा गहू थोडे नरम झाले होते, पण मग त्यातलं मी पाणी बदललं, कारण जर तेच पाणी ठेवलं तर गव्हाचा थोडा आंबट वास येतो। म्हणून एकदा पाणी बदलून घेतलं आणि कोमट पाणीच त्यामध्ये टाकलं। पुन्हा अर्धा डब्बा पाणी घालून ते गहू भिजत ठेवले। त्यानंतर चौथ्या दिवशी साधारण 4 ते 5 वाजताच्या दरम्यान ते गहू मी पाण्यातून काढले आणि एका टोपलीमध्ये ठेवले, जेणेकरून पूर्ण पाणी निथळून जाईल। मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन मी हा गहू छान वाटून घेतला। आता गव्हाचा पांढरा शुभ्र चीक दिसायला लागला होता। संपूर्ण गहू मिक्सरमध्ये फिरवून झाल्यावर त्यातला कोंडा आपल्याला बाहेर काढायचा होता, म्हणून दोन्ही हाताच्या साहाय्याने तो कोंडा मी छान पिळून बाजूला काढला। तरी त्या कोंड्यामध्ये अजून थोडा चीक शिल्लक होता, म्हणून पुन्हा थोडा पाणी घालून मी तीच प्रोसेस करून घेतली। अशा प्रकारे आपला गव्हाचा चीक निघालेला आहे, पण त्यामध्ये गव्हाचे काही बारीक कण राहिलेले असतात। म्हणून माझ्याकडे जी गाळणी होती त्या गाळणीच्या साहाय्याने मी तो चीक पुन्हा एकदा छान गाळून घेतला। काही जण सुती कापड वापरतात, मी गाळणीनेच हे काम केलं। अशा प्रकारे मी 2 ते 3 वेळा चीक गाळून घेतला आणि डबा झाकून रात्रभर तसाच ठेवून दिला। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी डबा बघितला तेव्हा चिकावर छान पाणी जमा झालं होतं। जो शुद्ध चीक असतो तो खाली घट्ट जमा झालेला असतो। त्यातलं वरचं जे जास्तीचं पाणी आहे ते आधी आपण काढून टाकायचं। त्यातलं मधलं जे थोडं मळकट पाणी असतं ते मी एका बाजूला काढून ठेवलं, कारण त्याच्या आपल्याला रंगीत कुरड्या करायच्या आहेत। आणि जो सर्वात खाली बसलेला पांढरा शुभ्र चीक आहे त्याचा आपण आधी पांढऱ्या कुरड्या करून घेणार आहोत। आता एका मोठ्या पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलं। पाणी उकळलं की त्यात चवीनुसार मीठ टाकलं। आता हा चीक शिजवताना साधारण 2 जणी लागतात, कारण एकीने चीक ओतायचा असतो आणि दुसरीने तो सतत घोटावा लागतो। या चिकात अजिबात गुठळ्या किंवा गाठी झाल्या नाहीत पाहिजे, नाहीतर कुरडी साच्यातून व्यवस्थित पडत नाही। आम्ही दोघींनी मिळून तो चीक सतत 15 मिनिटं छान घोटला। तुम्ही बघू शकता अजिबात एकही गाठ यात झालेली नाही आणि आपला चीक अगदी छान शिजून तयार झालेला आहे। आता माझ्याकडे जो पितळेचा साचा होता त्यामध्ये मी हा गरम पांढरा चीक भरून घेतला आणि पांढरा शुभ्र कुरड्या टाकायला सुरुवात केली। तुम्ही बघू शकता किती सुंदर फुले होत आहेत। अजिबात गुठळ्या नसल्यामुळे कुरडी एकदम सॉफ्ट पडत आहे। सर्व पांढऱ्या कुरड्या करून झाल्यानंतर आता आपण रंगीत कुरड्या करायला घेतल्या। मगाशी जो मधला चीक आपण बाजूला काढून ठेवला होता तो मी घेतला आणि सेम त्याच पद्धतीने त्याची उकड काढून घेतली। हा चीक शिजत असतानाच त्यामध्ये मी फूड कलर मिक्स केला। आता आपण जिलेबीचा रंग किंवा केशरी रंग किंवा लाल रंगसुद्धा आपण वापरू शकतो। अशा प्रकारे आम्ही 2 कलरच्या म्हणजेच पांढऱ्या रंगीत आणि लाल कुरड्या तयार केल्या आहेत। तुम्ही बघू शकता या दोन्ही रंगाच्या कुरड्या किती छान दिसत आहेत। या सर्व कुरड्या आम्ही प्लास्टिक पेपरवर घालून घेतल्या, काही ताटात घालून घेतल्या। आता 2 दिवस कडक उन्हात त्या छान वाळू द्यायच्या आहेत। वाळल्यानंतर या कुरड्या तळल्यावर दुप्पट फुलतात आणि दिसायलाही खूप आकर्षक लागतात। तर मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची पारंपरिक रेसिपी कशी वाटली? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।